तर हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल. तर आज 7:45ला व्हिडिओ स्टार्ट केला मी सायंकाळी. तर आज नाशिकला खूप म्हणजे खूप जास्त सकाळी 8:45चा पाऊस चालू झालेला होता. तर आता थोडा उघडा झाला आहे. तर हे घरीच होते आज. हर्षला बी शाळेला सुट्टी होती. तर व्हिडिओ बनवते मी आता. जेवणामध्ये काय बनवते आज? जेवणामध्ये स्पेशली आलू पराठे. आणि बाजूला आवाज येत असेल, हर्षिताचा अभ्यास चालू आहे, तर त्यामुळे तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे, मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते की मी काय आलू पराठे बनवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा. तर हे बघा, बटाटे शिजवले होते मी. त्याचं अशी प्रकारे मी चटणी बनवून घेतली. म्हणजे 2 बटाटे घेतले होते. त्यात मी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं, थोडासा ओवा टाकला, शोप आणि बडीशोप आणि तीळ नव्हती तर ते स्किप केलं. आणि जिरी टाकली, हळद टाकली, मिरची टाकली लाल, आणि थोडासा चाट मसाला आणि मॅगी मसाला ॲड केलेला आहे त्याचा, आणि लाल मिरची. असं मस्त हे बनवून घेतलं आहे सारण. तर आता हे बनवलं. आणि इकडं काय शिजत आहे, गॅस करा काय शिजत असेल इथे. तर तुम्हाला पुढे कंटिन्यू व्हिडिओ करा, लास्टला नक्की दाखवेल मी काय शिजत होतं असं. ठीक आहे, इकडे आपलं सारण तयार आहे. इकडे आपल्याला पीठ मळायचं आहे गव्हाचं. थोडंसं बेसनचं टाकलेलं आहे आणि गव्हाचं आहे, दोघं मिक्स. आता मी मस्त याला मळून घेते मस्त, मग दाखवते मी तुम्हाला. ओके, ठीक आहे. तर हे बघा, पीठ आपलं मळलं, मग मी मस्त मळून घेतलंय. किती छान पीठ दिसतंय ना आता. इकडे मस्त आता मी गोल गोल इकडे तेल पण आहे, तवा पण ठेवलाय तापायला. तर मी आता मस्त गोल गोल असे आपले पराठे लाटून घेते. ओके, गोल गोल पराठे लाटून घेते मस्त पैकी असे, बरं का. तर तुम्ही नक्की पुढे व्हिडिओ बघा कंटिन्यू. गोल गोल पराठे, वाव, गोल बघा मस्त. ओके, ठीक आहे, लाटून झालं का दाखवतो मी. मंडळी, काय आहे चालू? स्पेशल डिश. प्रत्येक डिश स्पेशल राहते आमच्यासाठी. बघा, हर्षूसाठी मोठे मोठे पराठे करते. हर्षूसाठी गार्नियर करून गार्निश केलेले आणि सजवलेली प्लेट आहे त्यासाठी. हर्षू, तुझी डिश घे. चल ये, चल ये. कशी डिश? सुंदर आहे ना. आता फिनिश करा. किती टाइमात? टेस्ट करून सांगा, टेस्ट करून सांग. टेस्टी डिश होती सकाळी पण. सकाळी कोणती डिश होती बाळा? साबुदाणे वडे. मला पण आवडली, खूप छान होते ते. एमी आणि हेल्दी. हा कसा आहे? यम्मी आणि टेस्टी, हेल्दी पण. हे टफिंग, हा पराठा, हा तवा आणि हे आउटपुट. हो, हे बघा हर्षूनी काय केलं, फिनिश केलं. थोडं बाकी आहे ना अजून. इकडे बघा, हे रेडी झाले, हे पण रेडी झाले. दुपारचा भात होता ना, त्याला फ्राय करून घेतला मस्त. कारण की आता आम्ही लंच करतो. हर्षू, काय झालं रॉंग? सॉरी, आम्हाला डिनर करायचा होता. डिनर यम्मी. ओके. डीप फ्रीजर मध्ये ठेवायचंय, थंड झालंय ते. काय माहिती का? हे तोच आयटम. गेस करा, नंतर गेस करा. जाऊ द्या तिकडे, धरा उचल. हा ना, हे थंड गरम होतं. आता खूप थंड. 20 मिनिटं थंड करावं लागलं आणि डीप फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे. डीप फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर बघा कसं होतं ते. आणि मग सांगते आणि तुम्हाला एकदम काय. एक वेगळा स्ट्रक्चर येतो त्याला. ठीक आहे, चला. बर्फी सारखा. फ्रीज
फ्रीजमध्ये ठेवलं. आता बघू 10 मिनिटानंतर.